अंजली एक बोलू का? बोंबल, तू किती गोरी आहे. इश, थँक्यू. माय संग तोंड काळा कर ना. बावट आहे कर तू कर. माया पोरील ठुसून कुठं माय मनात राहीन ती. मै बोट की कुरड आणवा याचे तुकडेच करतो आज. तुम्ही राहून राहून भांडणावर कोण येता? आता मग लग्न व्हायलंय, मग एकुलता एक लाडाचा नवरा आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? गेम करू ना आपण त्याचा. दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गई है तुमसे. देव नको करू मायावर एवढा प्रेम. पतंजल तू नाही भेटली तर मी मरून जाईन पतंजल. देव एवढं काय आवडतं तुला मायात? तो एक घुबडीवाणी दोन डोळे, म्हशीवाणी तोंड. जाऊ का मी घरी? मजाक केली पतंजली, मजाक. देव ह्यो समाज आपल्या प्रेमाला स्वीकारणार नाही. कहून पतंजली? अरे तू चिल्लर छाप सात पिढ्याचा गरीब आणि मी मालदार बापाची एकुलची एक, नवस करून होईल पोरगी. पतंजली पैसा पाहून प्रेम नाही होत, मन पाहून होत. अरे पण मै वडील आपलं लग्न नाही होऊ देणार. मग आपण पळून जाऊन लग्न करू पतंजली. अरे मी माझ्या घरच्याच्या पुढे नाही जाऊ शकत. मग घरच्याच्या मांग जाय. देव माझ्या घरच्या आहे ना माझ्यासाठी सरकारी नोकरीवाला पोरे पाहिले. अंजली पतंजली भावपूर्ण श्रद्धांजली. तू जर दुसरं संग लग्न झालं तर मी तुझ्या लग्नात दारू पिऊन तमाशे करीन तमाशे. देव तुला माझ्यापेक्षा सुंदर पोरगी भेटन. मी चांगली पोरगी नाहीये देव. मी बावळट आहे, मग मेंदू घुटण्यात आहे. अरे मी दारू पिते. तू बेवडी मोकार ढोपरेल कशी बी असली तर मला तूच पाहिजे. देव मा बापला सनकी आहे, आपल्या दोघायला लय मारन. मी तुझ्यासाठी मरू शकतो. अरे देव तो आहे माग तू बैरी माय आहे. मग तुझ्या बापाला मारू का? रस्त्यातला काटाच निघून जाईन. देव माझ्या बापाने मला जन्म दिले त्याच्या विषयी असं नको बोलू. पतंजली तुला समजू कसं राहिल नाही. भावकी कधी सुधारणार नाही आणि मग तो यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. अरे भावकी बाराची राहती पण मी एकाची ना. पतंजली माझ्यापेक्षा जास्त तो यावर कोणी प्रेम करू शकत नाही. अरे घर चालवायला पैसा लागतो, प्रेमाने घर नाही चालत. पतंजली मी तुझ्यासाठी रातची मेहनत करा जाईन आणि दिवसा काय करसोन? दिवसा इंस्टाग्राम चालवा जाईन. एक टाइम जेवायला नसं चालतं पण इंस्टाग्राम पाहिजे मला. अंजली एक बोलू का? बोंबल, तू किती गोरी आहे. इश, थँक्यू. माय संग तोंड काळा कर ना. बावट आहे कर तू. देव तू मला विसरून जाय आता. मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. देव आता मी दुसऱ्याची होणार आहे, तू माझ्या आयुष्यातून दूर जाय. तेरी बाहों से तेरी राहों से यूं न जाऊंगा मैं, तेरे सारे लपड़े तेरे बाप को बताऊंगा मैं. एवढं प्रेम करतो तू मायावर, मग ये आमच्या घरी आणि माझ्या बापाला मावा हात मांग. पतंजली मला नुसतं तो हात नाही पाहिजे, तो पाय बी पाहिजे, तो डोळे बी पाहिजे आणि तो केस बी पाहिजे. केस काय करसून तू माझ्या केसायचा? इकीन मी 150 रुपये छटाक. बावळट आमच्या घरी ये सोन ना तर चांगले कपडे घालून ये. नादर चप्पल बुटा आणजो. चपला बघ का मी अंजली माझ्याकडे मंदिरातून आणील मी चोरून. आणि माझ्या वडिला पुढे चांगली उत्तर द्यायचे. उत्तर द्यायला तो बाप आहे का तोंडी परीक्षा येणारा मास्तर आहे? असा सबरीपणा करसो ना माझ्या बापा पुढे तर मग हात तर काय नख बी देणार नाही तुले. राम राम सासूबाई. बिंडोक सासूही कमी तुई. तू हे देव. निस्ता देवनी किल्लर बाय देव. असं काय तो इकडं ज्याच्यामुळं मी पोरगी मी तुला देऊ? साहेबीन सोंगणाऱ्या टोळीचा मुकरदम आहे मी. सेकंड हँड मोबाईलचा मालक आहे मी. गावात कोणाचा बी बर्थडे असला तर फटाके फक्त मीच फोडतो. गावातल्या लग्नात बोंदीच टोपलं फक्त माझ्याच हातात राहतं. गावात कधी बी लाईन गेली तर डिव मीच टाकतो. गावात कोणी बी मोठे साहेब लोक आले तर त्याला चहा पाणी फक्त मीच देतो. तू महिन्याला किती कमवतो? खर्चा अर्थ जाऊन 20,000 रुपये उरते. अरे माझ्या पोरीला खर्चालाच महिन्याला 15,000 रुपये देतो मी. ते धरूनच 20,000 कमवतो मी. अरे खर्जुल्या लग्न झाल्यावर माझ्या पोरीला काय खाऊ घालसोन? तिखट पोंग घे. दाढी मी देवच्या प्रेमानंच पोट भरीन. आवड डुचके असं प्रेमानं पोट भरला असतं तर लोकांना कामं नसते केले. प्रेमच केलं असतं एकूण एकावर. सरकारनं नोकरीमध्ये पगार नसतं त्याला. प्रेम केलं असतं लोकांवर. माया पोरील ठुसून कुठं माया मनात राहीन ती. मै बोट की कुरड आणवा याचे तुकडेच करतो आज. तुम्ही राहून राहून भांडणावर कोण येता? तो यासारख्या भिकाऱ्याला मी मै पोरगी कधीच देणार नाही. मी पळून नेईन. देव मी माझ्या घरच्याच्या पुढे नाही जाऊ शकत. आता येऊ तुला घरच्याचं ध्यान. माझ्या पैशानं पिझ्झा बर्गर गिळताना नाही आलं तुला घरच्याचं ध्यान. माझ्या पैशानं मोबाईलचं रिचार्ज मारताना नाही आलं तुला घरच्याचं ध्यान. देव आता तू मला विसरून जाय. पतंजली मी तुला विसरून जाईन हे होऊ नाही शकत. आणि तू मला विसरशील हे मी होऊ नाही देणार. काय करशील तू? माझ्याकडे आमच्या दोघांचे फोटो आहे. व्हायरल करीन इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपवर. बलात्काराची केस टाकावं याच्यावर. मी बी तुमच्याकडूनच बोलीन दाढी.
सासूबाई कमीच बोलत्या पण मुद्द्याचं बोलत्या. टाकाची का केस? आता जातो मी, पण 100-200 वर्षांना मालदार बनून वापिस येईन मी. असे उघड्या डोळ्यानं पाहिजे स्वप्न पूर्ण नसते वर. मी उघड्या डोळ्यानं स्वप्न नाही पाहत. आता मी घरी जाईन, गोदडीत झोपीन, मग स्वप्न पाहीन आणि मालदार बनून वापिस येईन. निघ मग आता. पतंजली, मला माहिती आहे घरच्याच्या दबावामुळे असं बोलू राहिली तू. मायावर नाही येत कोणाचा दबाव. तो सारखे रोजचे 4 घुमवते मी. अहो वानेर तोंडे, अशी किती लपडे करेल तो. चुकून निघलं तोंडातून ते. पतंजली, मी 30 वर्ष वाट पाहिली या दिवसाची. मग पटवाची असते ना कोणी. पटवाला मी सगळा जोर लावला होता मावा, पण कोणी पटलीच नाही. हात नाही लावायचा मला तुंबेश. पण तू मी बायको आहे. मी शरीराला तू ये पण मनाला दुसऱ्याची आहे. म्हणजे मग शरीरित आहे पण मन दुसरीकडे आहे. मग तो या शरीरातलं रक्त फिल्टर कोण करू राहिला? छातीतलं धगधग कोण करू राहिला? छातीत जनरेटर बसवले मी. अव मला एक मुक्का तर घेऊ दे. अरे तो सारख्या ठरकी नवऱ्यावर तर बलात्काराची केस व्हायला पाहिजे. मग पोर ऑनलाईन ऑर्डर करशील का? मग दुसऱ्यावर पिरे मी. अव 12चे मी चांगली बायको भेटासाठी काय काय केलं. रात दिवस अभ्यास केला, नजर कमजोर होऊस तर पुस्तक वाचले, कर्ज काढून फी भरली, तेव्हा कुठे सरकारी नोकरी लागली. मला वाटलं आता चांगली बायको भेटन. माझ्या घरच्यानं मग बळजबरी लग्न लावलं तुमच्या संग. बर जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, पण तो आता त्याला भेटायचा नाही भेटणार. मी तुला हात लावू का? हट, वाईट नजर पाहतो माझ्याकडे. हॅपी बर्थडे मिसेस कांताबाई. बड्डेला काही गिफ्ट आणलं का तसं तोंड घेऊन? गिफ्ट नाही, आशीर्वाद देऊ आम्ही तुम्हाला. तुमच्या आशीर्वादाची तुम्हालाच गरज आहे. केक कावा कापणार आहे? थांबा, काट्याला नका करू, आमचा एक पाहुणा येणार आहे. कोण पाहुणा? तो पाहुणा मालदार लोकांचा बाप आहे, करोडोचा मालक आहे. नाव काय त्याचं? देव. आला वाटतं. That's देव. पतंजली, ह्यो आहे देव. हो, तुम्ही एवढे पैसे कसे कमवले? मी लहानपणी लय लहान होतो. मायापाशी आईस्क्रीम घ्यायला पैसे राहत नव्हते. मी दारूच्या शिशा इकून आईस कांडी घ्यायचाय. अहो तुमची दुःख भरी का आणि नाही ऐकायची मला. पैसे कसे कमवले ते सांगा. मी रोज चाला जाय, पडा जाय, उठा जाय, डबल चाला जाय, पडा जाय, उठा जाय. अहो पडा जाय, उठा जाय, पण पैसे कसे कमवले? तुम्हाला कमवायचे का? हा, काहीच नाही करायचं. फक्त तुम्ही 3 माणसं जोडायचे आणि त्या 3 माणसाचं सांगायचं तुम्ही डबल 3 माणसं जोडा. म्हणजे MLM. मी तू घर घालतो, तू दुसऱ्याचं घर घाल. हा. अरे चला चला, केक कापू. आईस केक आहे, पुन्हा पाणी होऊन जाईन त्याचं. पतंजली, तुला बोलायचं आहे खोलीत ये. पतंजली, आता तू माझ्या संग लग्न कर. आता मी लय मालदार झालो, तर बापा बी विकत घेऊ शकतो. मालदार झाला असं काय तो इकडे? मी आयफोन गेले हप्त्यावर. माझ्याकडे 1 BHK कुडाचा बंगला आहे आणि ती गाडी बी आणेल ना. भाडे आणेल म्हणा, पण फिरवलं मी 4 व्हीलर मध्ये. अरे पण आता मग लग्न व्हायले, मग एकुलता एक लाडाचा नवरा आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? गेम करू ना आपण त्याचा. डोंगरावर नेऊन लोटून देऊ आपण त्याला, नाही तर निळ्या ड्रामात दाबून मारू, नाही तर झोपाच्या गोळ्या देऊन मारू. हे 2025 आहे. इथं बया उंदीर मारल्यावर नवऱ्याला मारू आल्या. अरे मग प्रेम आहे त्याच्यावर. त्याच्यावर प्रेम आहे, मग माझ्यावर काय होतं? तू बी चांगला आहे म्हणा, पण मी त्याला सोडू नाही शकत. पतंजली, आपण संघ जगा माराचे शब्द खायले. देव, मला दिवस जायले. दिवस जायले? पतंजली, तू तर म्हणी माझ्याशिवाय तू कोणाला हात नाही लावू देणार. काय ना हात नव्हता लावला, 3रा पाय लावला होता. किती प्रेम केलं तर मी तुझ्यावर पतंजली. देव, आता 7 जन्म मी माय नवऱ्याची आहे, पण 8व्या जन्मात आपण नक्की लग्न करू. म्हणजे 7 जन्म तुझ्यासाठी रंडवाच राहू कमी? अरे मग मजबुरी होती रे लग्न करणं. लग्न करणं मजबुरी होती, पण दिवस कस काय गेले? ते अचानक झालं. अशा गोष्टी अचानक भयानक नाही होत. देव, मो बी तुझ्यावर लय प्रेम आहे. असं कोणतं प्रेम आहे? वा रे वा, यो तो धगडे आहे ना तुम्ही. याच्या संग लफडे तो आहे ना. असं काही नाहीये, मी याला भाऊ मानते. कवापासून? आतापासून. लाज जिंकून खाल्ली का तो?